मी दीपक जेमकडी सोळंके माझ्यावर टमाटो एकरभर आहे. एक 80,000 रुपये खर्च आलाय. टमाट्याला भाव आहे 30 रुपये 40 रुपये कॅरेट. आणि टमाटो तोडायला लागले 30 रुपये कॅरेट, न्यायला लागले 30 रुपये. आणि कॅरेटला खर्च आहे तिथं 15 रुपये एका कॅरेटला. अशी म्हणून 80 ते 75 रुपये खर्च आहे एका कॅरेटला. आणि हातामध्ये 1 रुपया नाला घरातून 40 रुपये भरावं लागले. तर आम्हाला भाव नाही म्हणून आम्ही चिखल करीत आहात. आणि खताचे भाव इकडे रटावणार, औषधाचे भाव दाबवणार. 5 पिचकऱ्याचं औषध घ्यायला गेलं तर 3,000 रुपये खर्च आहे. 5 पिचकऱ्याला रोजदार 500 रुपये 3,500 रुपये 5 पिचकऱ्या मारायला लागतात. हे फक्त शेतकऱ्याला माहीत आहे. ही टमाटे थैली भरून घेणाऱ्या घेऊन जाणाऱ्याला हे माहीत नाही. टमाट्याचे भाव वाढले म्हणतात, कांदे भाव वाढले म्हणतात. इथं आज टमाट्याला भाव नाही. एकही म्हणणं आलं बा तुमच्या टमाट्याचे भाव वाढवा म्हणून आणि वाढून घ्या म्हणून. आज आमच्याकडे कोणी बघायचे या अधिवेशनमुळं यानं एकही बी आमचा प्रश्न निर्माण केला नाही. याचा कर्तव्य की बा शेतकऱ्यासाठी काहीतरी एखादी तरी मुद्दा एखाद्या आमदारानं उचलून घ्या पाहिजे. मतदान मागायला समजा आमदार खासदार येतात प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक गावात, प्रत्येक खेड्यात. मग आज उद्या एकही खेड्यामधल्या आमदार याला ऐकत नाही की बा शेतकऱ्यासाठी बघायला तयार नाही. बा हे भाव वाढवून द्या शेतकऱ्यासाठी, हे काही करा म्हणून हे काही नाही. दुलाजी देवजी सोनटके, राहणार आंबेगाव, तालुका अर्धापूर, गट नंबर 160 मध्ये 60 हार टमाटर लावलेला आहे. त्याचं एकही टमाटर तोडलेलं नाही आहे. रुपया त्याची उत्पन्न नाही आहे. त्याला जवळपास 70,000 रुपये खर्च झालेला आहे. आणि बाजारात नेलं तर त्याचे 30 रुपये 40 रुपये भावाने विकायला आहे. त्याला तोडायला परवडणं आलंय. आणि आम्ही काय माती खावं, कशावर जगाव, हे आम्हाला शासनानं याचा हमी भाव देण्यात यावा. कारण कोण्याच पिकाला भाव नाही. आणि एकतर हळदी गेल्या मातीमध्ये पाण्यामुळं, आणि दुसरी आता टमाटे लावले जगण्यासाठी, तर टमाट्याची हे बेहाल झाली. शेतकऱ्याचं माती मोल कचरा मोल करून टाकलं या सरकारनं. त्याला सोनं घ्या झालं तर जवळपास 17,000 रुपयाला ग्राम लागालंय. लग्न करायचं झालं तर बायकोच्या गळ्यात बांधायला मणिमंगळसूत्र भेटणं आलंय. आणि सगळे हे आमदार खासदार ज्या वेळेस इलेक्शन लागलं त्यावेळेस पाया पडत येतात आणि हे पैसे देऊन माजतात. आणि सगळे खताचे भाव वाढलेत, सगळे भाव वाढलेत. आणि शेतकऱ्याच्या मालाला माती मोल आहे. कोणत्याच पिकाला भाव नाही. केळीला भाव नाही, हळदीला भाव नाही, टमाट्याला भाव नाही. खताचे औषधाचे भाव 4-4 पट वाढलेले आहेत. मजुरी वाढली, रोजगारी वाढली, ट्रॅक्टरचे भाव वाढले, सोन्या चांदीचे भाव वाढले. शेतीच्या कोणत्याच पिकाला भाव नाही. शेतातलं खायचं तेल सुद्धा महाग झालेलं आहे. बाकी पूर्ण पिकाचे जे भाव आहेत 10 वर्षाखाली जे भाव होते तेच भाव आता सुद्धा आहेत. शेतकऱ्यांनी कसे करावे हा खूप मोठा प्रश्न आहे, गंभीर प्रश्न आहे. आमदार खासदार येतात पण शेतकऱ्याचा प्रश्न विधानसभेत मांडत नाहीत, काहीच करत नाहीत. आणि इलेक्शनच्या वेळेस पूर्ण घरोघर फिरतात ती. कशालाच भाव नाही शेतीच्या पिकाला. जमलं काय करायचं आता करायचं काय हो या आजोबा या इकडे या. तुम्ही या ना. हा राहू द्या. साहेब तुडवा इकडे बघू नका तुमचं.